महावितरणकडून राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेविरोधात महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने सांगलीतील विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी दुर्गामातेचा वेश धारण करून सरकारच्या धोरणाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती करून ग्राहकांच्या मनातील शंका आणि लोकभावनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला। नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी महाराष्ट्र संघर्ष समितीची मागणी आहे। महिला जिल्हा उपाध्यक्षा ऋतुजा पाटील यांनी कष्टकरी, शेतकरी आणि विधवा महिलांवर स्मार्ट मीटरमुळे आर्थिक अन्याय होत असल्याचा आरोप केला। आंदोलनात दिग्विजय पाटील, मकरंद करडे, पूजा पाटील, सद्दाम हुसेन मोमीन, आयुष साळुंखे, ॲडव्होकेट सलीम मुलानी यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर अधिक तीव्र जनांदोलन उभारण्याचा इशारा महाराष्ट्र संघर्ष समितीने दिला आहे। आज महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं स्मार्ट मीटरची जी काही सक्ती या सरकारनं लागू केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारलेला आहे। आणि घरामध्ये आमच्या माता भगिनी असतात, त्या नारी शक्तीचं प्रतीक म्हणून दुर्गा मातेचं प्रतिकात्मक आज आम्ही इथं सगळ्यांसमोर आणलेलं आहे। कारण ही जर स्मार्ट मीटरची सक्ती थांबली नाही तर शिराळा तालुक्यात जसं आम्ही मीटर फोडायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला काही केसेस घालायच्या घाला, आम्ही हे सविनय कायदेभंगासारखं स्मार्ट मीटर फोडायचं आंदोलन हातात घेणार आहे। शिराळा तालुक्यापासून तिथं सुरुवात केलेली आहे। सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये जिथं स्मार्ट मीटर दिसाल तिथं आम्ही ते फोडणार। डबल टिबल बिलं या लागलेले आहेत। लोकांची अवस्था काय आहे, पूर परिस्थिती आहे, म्हणजे अगदी हातबल ते जनता असताना असले निर्णय हे सरकार घेतंय याचा आम्ही निषेध करतो। आणि हे जर अधिकाऱ्यांना पुढं करून, पोलिसांना पुढं करून, कायदे दाखवून जर आम्हाला भीती घालत असतील तर त्याला आम्ही आता भिणार नाही। हे सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे, इथं जशाच तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल, पत्र्या ठोकल्या जातील एवढं लक्षात ठेवायचं आहे। स्मार्ट मीटर काढा, नाहीतर ते आम्ही फोडणार आणि त्याच्यामध्ये अधिकारी पोलीस जे आमचेच बांधव आहेत आमच्यावर घालायचं करायचं नाही। म्हणून ही दुर्गाशक्ती जागृत करून हे आम्ही स्मार्ट मीटर हे सगळं भूत हे पळवून लावणार आहे, एवढंच लक्षात घ्या। नमस्कार, माझं नाव ऋतुजा शरद पाटील, मी महाराष्ट्र संघर्ष समिती महिला उपाध्यक्ष आहे। तर आज जे आम्ही आंदोलन केलेलं आहे ते तर मी यामध्ये जे नारी शक्तीचं रूप घेतलेलं आहे, ज्या काही महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांच्यावर जो अन्याय होत आहे, त्या उदरनिर्वाह करून कसं तरी घर चालवत आहे, तर त्यांच्यावर स्मार्ट मीटर बसवून जो काही अन्याय होत आहे त्याच्याविरुद्ध आम्ही लढा देत आहोत। जर यांनी स्मार्ट मीटर नाही काढलं तर आम्ही जो इशारा दिला आहे तो अंमलात आणू।